हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंगीत अर्चना विरा दिलीप चिकोडीकर निगडी उपासना केंद्र। मी एक्सरसाइज करण्यासाठी जिमला जात होते। त्यामध्ये अचानक माझ्या ऑलरेडी एका हातामध्ये प्लेट्स असल्यामुळे दुसऱ्या हातात मी जास्त लोड येत होता आणि अचानक व्यायाम करता करता माझा हात सटकला आणि मी दुसऱ्या हातावर पडले आणि त्या हाताचं हाड पूर्णपणे डिस्लोकेट झालं, पूर्णपणे बाहेर आलेलं। काय करावं कळत नव्हतं। सुचित दादांना फोन केला होता। दादांनी मला सांगितलं की तू डॉक्टरांकडे जा, फिजिशियन्सच्या थ्रू पुढे कर म्हणून। अचानक मी अनिरुद्धार्पणमस्तु हा ग्रुप व्हॉट्सॲपवर चालू होता। त्या ग्रुपवर मी जस्ट टाकलं होतं की असं असं प्रॉब्लेम आहे, जर कोणी हाडाचा स्पेशालिस्ट किंवा कोणी ओळखीचे डॉक्टर असेल तर त्याचा मला नंबर द्यावा, माझा कॉन्टॅक्ट करेल। तर डॉक्टरचा मला नंबर मिळाला। मी त्यांच्याशी कन्सल्ट केलं, त्यांनी मला एक्सरेचे रिपोर्ट मागितले, सो मी ते दिले। तर मी एवढंच म्हटलं सरांना की माझं ऑपरेशन ऑलरेडी एका हाताचं झालंय, माझ्या एका हातामध्ये 6 स्क्रू ऑलरेडी आहेत, तर मला दुसरं ऑपरेशन काही झेपणारं नाहीये। त्यातल्या त्यात काही दुसरी ट्रीटमेंट करता आली तर बघा। तर त्यांनी मला माझे सगळे रिपोर्ट, एक्सरे रिपोर्ट मागितले व्हॉट्सॲपवर, सो मी ते पाठवून दिले। ते त्यांनी बघितले। मला डॉक्टरचा पुन्हा फीडबॅक आला की तुला ऑपरेशन इज मस्ट आहे, ते करणं गरजेचं आहे। तिथेच कोणीतरी चांगले डॉक्टर बघ आणि ऑपरेशन करून घे। मग आमच्या इथे धनश्री हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे डॉक्टर पटवर्धन हे सर्व सिनियर डॉक्टर्स आहेत। तर त्यांच्या जे माझं ऑपरेशन पहिलं तिथेच झालं होतं, त्यांच्याचकडे गेले, त्यांच्याशी बोलणं झालं। आता यावेळेला माझी आई पेशंट होती पॅरालिसिसची, जी उठू शकत नव्हती, काही करू शकत नव्हती। आता ऑपरेशन जर मी करणार तर तिथे मला 2 दिवस ॲडमिट व्हावं लागेल। घरातलं कोण करणार, मला जेवायला कोण देणार, वडील माझे माझ्याकडे बघणार की आईकडे बघणार, अशी सगळी परिस्थिती होती। पण जेव्हा मी माझी सगळी परिस्थिती मी त्या सिनियर डॉक्टरांना सांगितले की आमच्या घरात अशी अशी परिस्थिती आहे, वडिलांचंही नुकतं लगेच कॅटरॅक्टचं ऑपरेशन ठरलेलं होतं, त्यांना डोळ्याचं असताना त्यांना ट्रॅव्हलिंग करणंही शक्य नव्हतं। एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं होणार, एवढंच बापूला म्हणलं तू काय ते बघून घे। जस्ट ॲडव्हान्स पद्धत होती फिक्सिंग करायची, पूर्ण स्टील रॉडवरून 4 स्क्रूवर आडवे टाकायचे होते। ते 3 महिने होते, कारण आतमध्ये नव्हतं सगळं वरून। बापूंना मी अट एक टाकली होती की काही करा बापू, माझ्या हातात परत स्क्रू नाही पाहिजेत, मला ऑलरेडी माझ्या हातात स्क्रू आहेत। आणि तसंच झालं। त्यांनी मला ऑपरेशनची पद्धत सांगितली कुठल्या प्रकारे। आता माझं इन्शुरन्स नव्हतं, कुठलीही पॉलिसीही नव्हती। 1 लाखाच्या आत माझं पूर्ण सगळं झालं। त्याच्यानंतर खूप घाबरले होते। ऑलरेडी माझं एक ऑपरेशन झालं होतं, पण दुसरं म्हणल्यावर मी अजूनच जरा थोडी घाबरले। घाबरण्यापेक्षा घरात आई आहे, वडिलांचं कॅटरॅक्ट, त्यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम, त्यांच्यावर प्रेशर येऊ नये म्हणून मी खूप टेन्शनमध्ये होते की बापू तूच काय ते बघ। नामस्मरण तर चालूच होतं बापूंचं की आता आज माझ्यापेक्षा तू आईकडे लक्ष दे। सगळ्या बाजूनी, 4ही बाजूनी संकट येतच होती, काय करावं सुचत नव्हतं। हार्डली 2-2.5च्या दरम्यान माझं ऑपरेशन ठरलेलं। तिथे एकदम लहान मुलगा, एक 7-8 वर्षाचा मुलगा तिथे माझ्या वॉर्डमध्ये, 2 बेडचं ती रूम होती, शेजारी तो छोटा मुलगा आला। म्हणजे बापू कसा आधार देतो हे मी सांगते की मी एवढी मोठी आहे, एवढा अनुभव घेतेय, बापू पाठीशी, तरी आपण किती अविश्वास असतो, काय होईल आता, माझं व्यवस्थित होईल का, घरी काय असेल, इतके प्रश्न। पण तो छोटा मुलगा बिनधास्तपणे तिथे खेळत होता, नाचत होता। भले तो बापू फक्त नाहीये, पण त्याच्या आई वडिलांवर त्याचा केवढा विश्वास होता की आई वडिलांनी मला इथे आणलंय, त्या बिचाराला हेही माहित नाही की आपलं आता ऑपरेशन होणार आहे, तरी तो व्यवस्थित। त्याच्याकडून मला इतकं काही बापूंनी शिकवलं ना की बघतो तो त्याच्या परीने, त्याचे आई वडील त्याच्यासाठी सद्गुरू परमेश्वर सगळं काही, तो किती बिनधास्त आहे। आणि आपला बाप असून आपण त्याच्यावर किती शंका घेतो, किती की माझं व्यवस्थित होईल का, माझं हे होईल का। पण बापूंनी मला त्या बाल लीलाचं जे रूप होतं किंवा तो तिथे खेळत होता त्याच्यात इतकं रमवून दिलं की मला ऑपरेशनची भीती वाटली नाही किंवा माझ्यासोबत आई वडील नाही आहेत याचीही त्यांनी मला एकटेपणा जाणून दिला नाही। व्यवस्थितपणे त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर माझं होणार होतं, खूप मोठी एनर्जी घेऊन मी आतमध्ये गेले। माझं व्यवस्थितपणे ऑपरेशन झालं बापू कृपेने। आतमध्ये कुठलेही स्क्रू वगैरे नाही, फक्त फिक्सिंग केलं होतं। ते 3 महिन्याचं होतं। 4 स्क्रू पूर्णपणे इथून बाहेर काढून वरून स्टील रॉड होता। ते दुखणं मात्र मी 24 तास खूप भयानकपणे भोगलं, पण जे दुखणं खूप मोठं होतं ते बापूने एका दिवसात भोगून घेतलं। पण माझा बाप माझा पाठीराखा माझ्या पाठीशी आहे, ह्याचा मला खूप जास्त अभिमान आहे, खूप जास्त अभिमान आहे। हरिओम अंबज्ञ नाथ संगीत, जय जगदंब जय।